नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल ऑनलाईन स्कूल चले हम. आपण या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या जलद नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. तुम्हाला आवडेल अशा चॅलेंजिंग होमवर्कसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. 1.3 ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो या कवितेचं एक्सप्लेनेशन आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. दिस पोएम इज रिटन बाय हॅरी पेन. ही इज ॲन अमेरिकन पोएट. आता सगळ्यात आधी टायटल समजून घेण्याचा प्रयत्न करू. आता असं का म्हटलेलं आहे? तुम्हालाही माहीत आहे सगळ्यांना की व्हॉट आर द इम्पॉर्टन्स ऑफ ट्रीज इन अवर लाईफ. आपण वॉर्मिंग अप या प्रश्नामध्ये बघितलं आहे की ट्रीज आपल्याला काय काय देऊ शकतात. सो ट्रीज गिव्स अस ऑक्सिजन, दे मेंटेन द बॅलन्स ऑफ नेचर, दे प्रोव्हाइड स्वीट फ्रूट्स, they provide beautiful flowers, they help to bring rain which are very essential for living beings on the earth. म्हणजे ते पाऊस पृथ्वीवर पडण्यासाठी ते आपल्याला मदत करतात. and they give shelter to mankind. ते माणसाला शेल्टर देतात. याच्याशिवाय आपल्याला they give shelter, that means they give food to us, they give medicine to us, they give wood to us, even the paper which is used to make the textbook, that this paper is also we get from the trees. And also the shade. So lot of things trees always gives us and we take it from the trees. आणि ते नेहमी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी झाडं आपल्याला देत असतात. म्हणून आपल्याला म्हटलेलं आहे की ते अतिशय दयाळू आहे. म्हणून त्यांना एक उपमा दिलेली आहे झाडांना की झाडं अतिशय दयाळू आहेत. आणि मला असं वाटते की झाड सगळ्यात जास्त दयाळू आहे. तर अशा प्रकारे त्या टायटलबद्दल आपण सांगू शकतो. कवितेच्या 4 लाईन्सचे एक्सप्लेनेशन आपण याच्यामध्ये बघूया. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो, दे डू नॉट हार्म, दे सिम्पली ग्रो अँड स्प्रेड द शेड ऑफ स्लीपी काउज अँड गॅदर बर्ड्स अमॉंग देअर बग्स. तर पहिल्या 4 ओळीमध्ये आपण म्हणू शकतो की ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. मी ऑलरेडी इंट्रोडक्शनमध्ये सांगितलेलंच आहे की कशा प्रकारे ट्रीज काइंडेस्ट आहे. दे डू नॉट हार्म, दे सिम्पली ग्रो. ते कधीही हार्म करत नाही, ते कधीही आपल्याला इजा करत नाही. दे सिम्पली ग्रो म्हणजे सहजपणे ते वाढत असतात. त्याचा आपल्याला कधीच हार्म त्याच्यापासून आपल्याला होत नाही. अँड स्प्रेड द शेड ऑफ स्लीपी काउज and gather birds among their bugs. They spread the shade of sleepy cows. तुम्ही असं बरेचदा बघितलं असेल की एखाद्या झाडाची सावली आहेत आणि त्या सावलीत छान खूप साऱ्या काऊज पहुडलेल्या आहेत. काऊज म्हणजे गायी पहुडलेल्या आहेत. गायी बऱ्याचशा झोपलेल्या आहेत, छान आराम करत आहेत, असं तुम्ही बघितलेलं असेल. तर ते अँड स्प्रेड शेड, त्या सावलीत ते सावली देतात आणि त्यात अनेक गायी छान आराम करतात, विसावा घेतात, झोपतात. अँड गॅदर बर्ड्स अमॉंग देअर बग्स. आणि त्याचे जे ब्रांचेस आहे त्या ब्रांचेसवर अनेक बर्ड्स गॅदर होताना आपण बघतो. अनेक बर्ड्स, सगळे बर्ड्स जवळपास ते पक्ष्यांचे घरच, मला असं आपण म्हणू शकतो की पक्ष्यांचे घरच झाडं असतात. दे गिव्ह अस फ्रूट इन लिव्स अबाव अँड वूड टू मेक अवर हाऊसेस ऑफ अँड लिव्स टू बर्न ऑन हॅलोविन्स अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. ते गिव्ह अस फ्रूट इन लिव्स अबाव म्हणजे त्या पानांच्या वर खूप सारे फळं असतात आणि ते फळं आपल्याला या झाडांपासून मिळतात. अँड वूड टू मेक अवर हाऊसेस ऑफ. आणि वूड म्हणजे इथे लाकूड. अँड वूड टू मेक अवर हाऊसेस ऑफ म्हणजे आपले घरं बांधण्यासाठी आपल्याला लाकूडसुद्धा झाडांपासून मिळते. अँड लिव्स टू बर्न ऑन हॅलोविन्स अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. इथे हॅलोविन्स हा नवीन एक शब्द तुमच्यासाठी आलेला आहे. तर हॅलोविन्स म्हणजे काय? हॅलोविन्स हे एका फेस्टिवलचं नाव आहे. हा असा फेस्टिवल आहे, हा फेस्टिवल इन ऑटम ऑब्झर्व इन वेस्टर्न कंट्रीज म्हणजे पाश्चात्य देशांमध्ये विशेषतः हा सण साजरा केला जातो. आणि त्याचं एक डेट पण आहे 31 ऑक्टोबर. 31 ऑक्टोबरच्या संध्याकाळी हा सण दरवर्षी साजरा केला जातो पाश्चात्य देशांमध्ये. आणि असं म्हणतात की या दिवशी की मृतात्मे पृथ्वीवर अवतरतात आणि मग त्यांच्यापासून कोणाला इजा होऊ नये म्हणून मोठा जाळ त्या दिवशी केला जातं. आणि लोक भयानक मुखवटे घालून अतिशय भयानक व भीतीदायक अशी वेशभूषा लोक त्या दिवशी
करतात. आणि इथे आलेलं आहे की अँड लिव्ज द बर्न ऑन हॅलोविन्स. आता या हॅलोविन्समध्ये मी म्हटलं आहे की तुम्हाला ते जाळ करतात, मग या झाडांच्या पानांचाच वापर करून हॅलोविन्समध्ये पानं जाळली जातात. अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. आणि स्प्रिंग सीझनमध्ये झाडांना नवीन बर्ड्स येतात, नवीन कळ्या येतात, ते इथे सांगितलेलं आहे. दे आर द फर्स्ट which days begun to touch the beam of morning sun. They are the last to hold the light when evening changes into night. या स्टांजामध्ये सांगितलेलं आहे की दे आर द फर्स्ट वेन डेज बिगन. अगदी दिवसाची पहाट जेव्हा होते सो दे आर द फर्स्ट, ते पहिले असतात. दिवस जेव्हा निघतो ते पहिले असतात. टू टच द बीम्स ऑफ मॉर्निंग सन. पहाटेच्या सूर्याला सूर्योदयाची किरणं पहिल्यांदा टच करणारे झाडच असतात. आणि दे आर द लास्ट टू होल्ड द नाईट. आणि ते शेवटचे असतात टू होल्ड द नाईट वेन इव्हिनिंग चेंजेस इन टू नाईट. ज्यावेळेस संध्याकाळीच रात्रीत रूपांतर होत असते त्यावेळेस ते शेवटचे असतात. आणि ते शेवटचे असतात की जे तो लाईट होल्ड करून ठेवतात, तो प्रकाश होल्ड करून ठेवतात. तुम्ही बरेचदा बघितलं असेल की झाडांचे जे पानं असतात ते असे सळसळत असतात, फांद्या अशा हालत असतात आणि त्याच्यामधून सूर्यप्रकाश येताना आपण दिसतो. तिरपा सूर्यप्रकाश येताना आपल्याला दिसत असते. आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे की दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट व्हेन इव्हिनिंग चेंजेस इन टू नाईट. आणि लास्ट स्टांजामध्ये इथे सांगितलेलं आहे अँड व्हेन द मून फ्लोट्स ऑन द स्काय did hum the drowsy lullaby of sleepy children long ago. Trees are the kindest things I know. आणि इथे म्हटलेलं आहे की अँड व्हेन द मून फ्लोट्स ऑन द स्काय. आता मून कधी निघतो आकाशामध्ये, स्कायमध्ये? ॲट नाईट, रात्रीच्या वेळेस. तर आपण बघतो कधी कधी अँड व्हेन द मून फ्लोट्स ऑन द स्काय. रात्रीच्या वेळेस जेव्हा चंद्र आकाशामध्ये दिसतो, फ्लोट्स इथे असा तरंगताना दिसतो. आपण बघितलेला आहे. कधी कधी खूप सुंदर दृश्य असते की चंद्र असा आकाशात तरंगत आहे असं आपल्याला वाटतं. आणि दे हम द ड्राउझी ललबाय. आणि हम म्हणजे इथे गुणगुणणे. ड्राउझी ललबाय. ललबाय इथे म्हटलेलं आहे. ललबाय म्हणजे इज अ सॉफ्ट स्लो सॉन्ग टू पुट चिल्ड्रन टू स्लीप. म्हणजे मुलांना झोपवण्यासाठी सुंदर असं जे गाणं गायलं जातं ज्याला आपण अंगाई गीत म्हणतो, तर दॅट इज कॉल्ड ड्राउझी ललबाय. सो तर त्यावेळेस असं वाटते की त्या संध्याकाळच्या मंद अशा रात्री जेव्हा चंद्र फ्लोट करत आहे, चंद्र जेव्हा तरंगत आहे, त्यावेळेस झाडं सुंदरसं ललबाय, झाडांची सळसळीला इथे ललबायची उपमा दिलेली आहे. झाडांची जी सळसळ होत असते त्या सळसळीला इथे ड्राउझी ललबाय असं म्हटलेलं आहे. ऑफ स्लीपी चिल्ड्रन लॉंग एगो ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. ऑफ स्लीपी चिल्ड्रन लॉंग एगो. आणि मग त्या सळसळत्या आवाजात, त्या झाडांच्या सळसळत्या आवाजात मुलं छान झोपी जातात. आणि म्हणून इथे अँड लास्ट लाईन इज द फर्स्ट लाईन. लास्ट लाईन अँड फर्स्ट लाईन इज द सेम. आणि लास्ट परत तेच म्हटलेलं आहे ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. अशा प्रकारे झाड आपल्याला सर्वोत्तम त्याच्याजवळ जे काही आहे ते सगळंच सगळं आपल्याला देत असतं. आणि ते सतत आपल्याला देत असतं. ज्याप्रमाणे एखादा दयाळू माणूस असते, तो त्याला दुसऱ्याचं दुःख बघवत नाही किंवा त्याला दुसऱ्याच्या वेदना बघवत नाही. आणि म्हणून मग तो काय करतो, त्याच्याजवळ जे आहे तो दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न करतो. अगदी तीच उपमा, एखाद्या व्यक्तीसारखी उपमा या झाडाला दिली गेलेली आहे. आणि कवीने इथे म्हटलेलं आहे की ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. मला माहीत आहे त्यापैकी सर्वोत्तम, सगळ्यात काइंड जर कोणी असेल तर ते ट्रीज आहे. यानंतर आपण या कवितेत आलेला जो अलंकार आहे त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. आता या कवितेत पहिल्या 4 ओळींमध्येच आपण बघूया. इथे विशेषतः पर्सॉनिफिकेशन हा अलंकार आलेला आहे. आता पर्सॉनिफिकेशन म्हणजे नेमकं कशाला आपण पर्सॉनिफिकेशन म्हणू, तर पर्सॉनिफिकेशन इज अ फिगर ऑफ स्पीच, अशा प्रकारचा हा अलंकार आहे. वेअर नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्स आर डिस्क्राईब टू सीम लाईक पीपल. जिथे नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्सला एखाद्या व्यक्तीप्रमाणे डिस्क्राईब केलं जाते, ज्याला आपण म्हणू शकतो की नॉन लिव्हिंग म्हणजे अमानवी वस्तूंना एखाद्या ओळीत मानवी भावना, गुणविशेष दिले असतात, तेव्हा त्या अलंकाराला आपण पर्सॉनिफिकेशन, ज्याला मराठीमध्ये चेतन गुणोक्ती अलंकार असं म्हणतात, आपण म्हणू शकतो.
तर आता इथे पहिल्या ओळीमध्ये बघा, ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. इथे काइंडेस्ट थिंग्स हा शब्द जो आलेला आहे, दिस इज द एक्झाम्पल ऑफ पर्सॉनिफिकेशन. झाडांसाठी तो शब्द वापरलेला आहे. अगदी मानवाप्रमाणे काइंडेस्ट ते वर्तन करतात असं इथे पर्सॉनिफाईड केलेलं आहे. म्हणून काइंडेस्ट थिंग्स ही जी लाईन आहे, काइंडेस्ट थिंग दिस इज द एक्झाम्पल ऑफ पर्सॉनिफिकेशन. सेकंड लाईनमध्ये बघूया, दे डू नॉट हार्म. आता दे म्हणजे कोण? ट्रीज. ट्रीज डू नॉट हार्म. इथे सुद्धा ट्रीज आपल्याला हार्म करत नाही. जसं एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला हार्म करते, एखादं मनुष्य दुसऱ्या मनुष्याला हार्म करते, इथे म्हटलेलं आहे की झाड आपल्याला हार्म करू शकत नाही. म्हणजेच इथे सुद्धा हा अलंकार होऊ शकतो. सो ट्रीज डू नॉट हार्म इथे आपण म्हणू शकतो. दिस इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ पर्सॉनिफिकेशन. यानंतर आपण मार्जिन क्वेश्चन पाहणार आहोत. प्रश्न पहिला आहे, हाऊ डू ट्रीज सर्व बर्ड अँड ॲनिमल. वृक्ष हे प्राणी आणि पक्षी यांना कशी प्रकारे मदत करतात. याचं उत्तर आपण बघू शकतो, कवितेत आलेलं आहे त्याप्रमाणे. आन्सर इज, ट्रीज स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काऊज. म्हणजेच त्या काऊजसाठी, त्या गायींसाठी ट्रीज, झाड काय करते? सावली देतं. नंतर आपण म्हणू शकतो, ट्रीज गिव्ह फ्रूट्स. झाड फळंसुद्धा देते. आणखी आपण म्हणू शकतो की बर्ड्स गॅदर ऑन देअर बग्स. पक्षी जे आहेत ते त्यांच्या फांद्यांवर जमा होतात. अशा प्रकारे अँड ऑल्सो ट्रीज गिव्ह देम फूड ऑल्सो. बर्ड्स बिल्ड देअर नेस्ट ऑन द ट्री. झाडांवरती आसरा देतात, बांधू शकतात. या प्रकारे आपण या प्रश्नांची उत्तरं लिहू शकतो. सेकंड क्वेश्चन इज, व्हॉट डू ट्रीज ऑफर ह्युमन बिईंग्स. आता झाडं मानवाला कशा प्रकारे मदत करतात किंवा मानवाला ते काय काय देतात. आता ते वृक्ष जे आहेत ते पक्ष्यांना देतात, त्यातील काही भाग मानवाला सुद्धा उपयोगी पडतो. फॉर एक्झाम्पल ट्रीज गिव्स फ्रूट. आता ते फ्रूट पक्ष्यांसाठी पण उपयोगी असतात आणि मानवासाठी पण उपयोगी असतात. सो द सेम आन्सर आपण याच्यामध्ये पण लिहू शकतो. त्याच्यानंतर ट्रीज गिव्ह वूड टू बिल्ड हाऊसेस. आपल्या घरं बांधण्यासाठी ते आपल्याला लाकूडसुद्धा देतात. अँड ऑल्सो वी कॅन राईट दॅट ट्रीज गिव्ह लिव्ज टू बर्न ऑन हॉलोविन्स. म्हणजे हॉलोविन्सला जाळ करण्यासाठी झाडं आपल्याला त्याची पानंसुद्धा देतात. आता हॉलोविन्स हा पाश्चिमात्य सण आहे, पण आपल्या सणाला जसं होळी हा सण आहे तो आपल्या इथं साजरा केला जातो, तेव्हासुद्धा आपण झाडाचीच मदत घेतो. पण झाडांच्याच फांद्या किंवा पानं आपण तिथं जाळत असतो. आणखी अगदी सुरुवातीला इंट्रोडक्शनमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ट्रीज आपल्याला काय काय देतात. सो वी कॅन राईट दॅट ट्रीज गिव्ह अस फूड, ट्रीज गिव्ह अस मेडिसिन, दे गिव्ह अस वूड. आपण डिस्क्राईब केलेलंच आहे. दे गिव्ह अस पेपर, दे अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दे गिव्ह अस ऑक्सिजन. सो लॉट ऑफ थिंग्स ट्रीज गिव्स टू अस. अशा प्रकारे खूप साऱ्या वस्तू आहेत जे झाड आपल्याला सतत देत राहत असतं. हे आपल्याला या प्रश्नांमध्ये लिहायचं आहे. देन सी द थर्ड क्वेश्चन, विच पार्ट ऑफ द ट्रीज ग्रो फर्स्ट ॲट सनराईज. झाडांचा कोणता भाग सूर्योदयाला सर्वात आधी प्रकाशतो. आता झाडाचा कुठला भाग सगळ्यात आधी प्रकाशतो बरं? आन्सर काय राहील? द ग्रीन बर्ड्स. ग्रीन बर्ड्स ग्रो फर्स्ट ॲट सनराईज. जे ग्रीन बर्ड्स असतात, ज्या कळ्या असतात, इट ग्रोज ऑन सनराईज. सनराईजमध्ये सूर्यप्रकाश पडल्या त्या प्रकाशतात. आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असेल की झाडांची जी फुलं असतात ते सूर्यप्रकाश पडल्यानंतर ती फुलं उमलतात. हेच कारण इथे सांगितलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डू ट्रीज डू फॉर स्मॉल किड्स. आता झाडं लहान मुलांसाठी काय करतात. ट्रीज हम अ ड्राउजी ललबाय फॉर स्मॉल किड्स. तर लहान मुलांसाठी ते अंगाई गीत गातात, अशी कल्पना कवीने इथे केलेली आहे. दिस इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ पर्सॉनिफिकेशन. ट्रीज हम अ ड्राउजी ललबाय हे सुद्धा एक्झाम्पल इथे आपण पर्सॉनिफिकेशनचं देऊ शकतो. इंग्लिश वर्कशॉपचा भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि तुमच्यासाठी होमवर्क दिलेला आहे.